जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्काराला ब्रेक। भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो। शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील कर्तृत्ववान शिक्षकांना जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते। मात्र शिक्षकांना देण्यात येणाऱ्या या पुरस्काराच्या परंपरेला गेल्या 3 वर्षांपासून ब्रेक लागला आहे। 21 मार्च 2022 पासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू असून पुरस्कार फक्त जाहीर केले जातात, मात्र प्रत्यक्ष वितरण सोहळा होत नाही। त्यामुळे 90हून अधिक शिक्षकांचा अद्याप सन्मान झालेला नाही। रायगड जिल्ह्यातील 3000हून अधिक शाळांमध्ये सुमारे 5888 शिक्षक कार्यरत असून 87,000 विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम हे शिक्षक करतात। गुणवत्तापूर्ण शिक्षण, डिजिटल उपक्रम आणि विविध शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे। अशा शिक्षकांना गौरवण्यासाठी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो, मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे या परंपरेला तडा गेला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे। 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हाभरातील 17 शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे। त्यामुळे या शिक्षकांचा प्रत्यक्ष सन्मान करण्यासाठी पुरस्कार वितरण सोहळा तातडीने सुरू करावा अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून जोर धरत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।